नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 11. घरातून बाहेर पडताना गतगोष्टी विसरायच्या असं तिनं ठरवलं होतं, पण नारूच्या दोरासारख्या बाहेर येत असलेल्या त्या आठवणी काही केल्या संपेनात. किती मूर्खासारखं आत्तापर्यंत ती वागत आली. हेच आयुष्य पुन्हा तिच्या वाट्याला येतं तर तिनं कितीतरी दुरुस्त्या केल्या असत्या. या आठवणी आपण विसरायला मागत आहोत, पण इतर जग कसं विसरेल? आपल्यात काहीच चांगलं नाही का? आपण असं वागलो तेवढं दिसतं. जावा काय मोठ्या गुणाच्या लागून गेल्या आहेत? थोटीसारख्या एखादीलाच माहीत आहे. तिनं गदागदा डोकं हलवलं. त्या गुंत्यातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करीत होती ती. केवढं हे वाकण, तिचा मुलगा एकदम बोलला. जागी होऊन ती नदीच्या पात्राकडे पाहू लागली. संत गतीनं होडी वळत होती. जवळजवळ उलट्या दिशेनं ती चालली होती. तिनं काकांकडं पाहिलं. अशीच आहे, 4 पावलं धड चालायची नाही. पुढच्या डोंगराला वळसा घातला की आपली तोंड पुन्हा पूर्वेकडे वळतील. वाकडी नदी म्हणून तिला ओळखता ते उगाच नाही. उजव्या हाताला तिनं नजर टाकली. घर केव्हाच दिसेनासं झालं होतं, पण प्रयत्न करूनही तिच्या डोक्यातून ते जात नव्हतं. आपल्या पंखाखाली तिला ते अधिकच ओढीत होते. उदास होऊन त्या दिशेनं ती पाहत राहिली. ज्या घराभोवती तिच्या अनेक अप्रिय स्मृती घोंगावत होत्या त्याच्याविषयी अनाकलनीय ओढ ती अनुभवत होती. ज्या वास्तूला विसरायचं असं ती योजित होती तिनं आपल्या हृदयात कुठेतरी जागा अडकवून ठेवली आहे असं तिच्या प्रत्ययास येत होतं. तिला तुळशी वृंदावन दिसत होतं. प्राजक्ताच्या फुलांची पखरण दिसत होती. हिंडत हिंडत तिची नजर गोठ्याशी आली. गुरगवाणीवर शिंग आपटीत होती. ती आता बाहेरच्या अंगणात आली. तिथला ऐटबाज मांडव, तुळतुळीत जमीन, केवढाली मोठाली माणसं या मांडवा खालून गेली. कोपऱ्यातलं कलमाचं प्रशस्त झाड तिला दिसत होतं. त्याच्या मोहराच्या गहिऱ्या उच्छ्वासानं तिच्या आयुष्यात केवढा धुमाकूळ घातला होता. हे सगळं तिला विसरायचं होतं. तो प्रयत्न एकीकडे ती करतच होती, पण कोण म्हणतो टक्का दिला? गोटा म्हणतो टक्का दिला. अशासारखा प्रकार चालला होता. उष्ट शेण झालं की शेणाचा गोळा बाजूच्या केळीच्या दिशेनं ती फेकी. शेण गोळ्याने थापली ती केळ तिला दिसली तेव्हा मात्र हद्द झाली. ती स्वतःशीच हसली. प्रतिकाराचा प्रयत्न तिनं सोडला आणि मोकळ्या मनानं माझघरात प्रवेश करून ती आदल्या दिवशीच्या संध्याकाळला भिडली. तिच्या जाण्याच्या तयारीकरता जावा झुंजत होत्या. थोरली रडत होती. मधली तिला बजावून सांगत होती, सुट्टीत आलं पाहिजे, लखनौसारखं करू नका. धाकटी तिच्या मुलींकरता परकर शिवीत होती. चुलत भाऊ तिच्या मुलग्याच्या गळ्यात गळा घालून कानगोष्टी करीत होते. छातीत बाण घुसावा त्याप्रमाणे तिला आठवण झाली. त्या सगळ्या मेळाव्यात तिचा थोरला मुलगा नव्हता. आपल्याला पोचवायला त्यानं काकांबरोबर यावं अशी तिची इच्छा होती. कोणी काही म्हणो, त्याच्यासारखा कामसू मुलगा गावात नव्हता. पाहावं तेव्हा कामात. काय त्या कामाचं चीज? कौतुकानं त्याला दूध घे म्हणून कोणी सांगत नव्हतं. वयाच्या मानानं तो जुनाट दिसे. सारा दिवस उन्हातानात वनवनत असायचं. जुनाट दिसेल नाही तर काय मग? कसं या मुलाचं होणार? अजून लहान आहे, पण एकदा दाढी मिशा उगवल्या की त्याच्या हालांना सुरुवात होणार होती. त्याला मुलगी कोण देणार? आणखी थोडं कर्ज वाढलं की दीर एकमेकांना खायला उठणार हे भविष्य तिला दिसत होतं. धाकटा चोरून नारळ विकतो, याच्यावर पाळत ठेवा. ही वेळ आत्ताच आली होती. काय योगायोग असेल तो असो, तिचा नवरा पळाला आणि घर खाली येऊ लागलं. खर्च मोकाट सुटले हे कोणाला दिसत नव्हतं. आपला भाऊ गेला म्हणून असं झालं असं सोप्पं गणित मांडून भावाने हात झाडले. त्याला आणण्याकरता सारे हपापले. त्याला कारण हे होतं, योग्य वेळी आपण बाहेर पडत आहोत असं तिला वाटलं.
स्थिर स्थावर झालं की थोरल्याला ती तालुक्याला बोलावणार होती, सगळी परिस्थिती सांगणार होती. दत्तकाचं त्याच्या डोक्यातलं वेड निघालं तर पाहणार होती. याच्यासारखा मुलगा आधारला असता तर कसली काळजी नव्हती. चांगलं उजाडलं होतं. झोपेतून नुकतेच जागे झाले डोंगर ताजे तवाने दिसत होते. दोन्ही बाजूंना भोप्याची रसरशीत झाडी दाटी वाटीनं उभी होती. गार वाटत होतं. एकदम पाण्याचा आवाज येऊ लागला. दोन्ही बाजूंना तिनं नजर टाकली. भरतीचं पाणी वर चढत आहे. पात्र अरुंद आहे म्हणून आवाज येतोय, माळखिशात ठेवीत काका म्हणाले. मुली खडबडून जाग्या झाल्या आणि भोवताली पाहू लागल्या. धाकटी उभी राहू लागली. तिला तिनं खाली बसवलं. झाली का झोप? तिनं विचारलं. कुठं आलो आपण? जांभई देत मुलीनं विचारलं. तालुक्याला जायचं ना? तिकडेच निघालो. मला परसाकडला लागले, ढुंगणाशी हात नेत मुलगी म्हणाली. बरं गो बायो, दाबून ठेव, दाबून ठेव, घाई नाही ना लागली? वाकडं तोंड करीत मुलीनं नाही म्हटलं. आता आलंच, जरा दम खा, असं म्हणून तिच्या पाठीवरून तिनं हात फिरवला. अजून तासाभराचा प्रवास राहिला होता. पाण्याचा आवाज वाढत होता. एका बेटाच्या बाजूने होडी चालली होती. काकाने हात जोडले. पाठोपाठ तिनंही जोडले. काय आहे इथं? तिनं विचारलं. होडी पुढच्या कोपऱ्यावर गेली म्हणजे पहा, हे बेट पिंडीसारखं दिसतं. आमच्या लहानपणी नव्हतं. पलीकडली खलाटी आणि हे टेंबूक जोडलेलं होतं. एका पावसात नदीनं टेमकाच्या दोन्ही बाजूनं रस्ता करून घेतला आणि पिंडी तयार झाली. नरवणकराच्या मालकीचा आहे. माहिती सांगता सांगता काका दचकून ओरडले. पाण्यातला हात काढ! मुलग्यानं झटक्यानं हात बाहेर काढला. बरं झालं पाहिले ते. इथून मगर आळी सुरू झाली. पाठचा वारा सुरू झाला. होडीचा वेग आता जाणवत होता. आता होडी जोरात जाईल, पाण्याकडे पाहत काका म्हणाले. मगर पाहायला मिळेल का हो? पुढचं वाकण आलं की आठवण कर. तिथं बांधावर कदाचित बसलेली असेल. वर येते? खाऊन तट्ट झाली की दात साफ करून घ्यायला येते. जबडा उघडून बसते. टिटव्या दातात अडकलेले मांसाचे तुकडे खातात. दात स्वच्छ झाले की ही बया चालली आपल्या घरी. घाणेरडा प्राणी, दिसायला सुद्धा ओंगळ. मुलींची धुसफूस चालली होती. काका बोलायचे थांबले. दोघींच्या डोक्यावर तिनं जोरानं टप्पल मारली. तुम्हाला अवदसा कसली आठवले? मला लिमलेट देत नाही, धाकटी मुलगी तक्रार करू लागली. माझ्याजवळ नाही, तिनं लपवलं आहे. गोळ्या कुठल्या असतील? गब्बाईस आहेत. धाकट्या काकून तिला संध्याकाळी दिल्या आहेत. 5 गोळ्या आहेत तिच्या खिशात, मी पाहिल्या. काय गो? घे म्हणून बहिणीनं तोंडातली गोळी तिला दिली आणि दुसरी काढून तोंडात टाकली. त्याला दे एक. संपल्या. खिसा बघू दे. तिनं पुन्हा गोळी काढली आणि हवे का रे म्हणून त्याच्या पुढे केली. त्यानं मान हलवताच तिनं ती खिशात ठेवली. एकटी खात होतीस, कशी माया नाही गो तुम्हाला? तिला सुद्धा काकून दिल्या होत्या, सगळ्या खाऊन टाकलीन. बजावलं होतं होडीत खायला ठेवून दे. पुन्हा मीच वाईट. हे आपलं बरं आहे. आणखी काय दिलं आहे काकून? होडी जोरात खरखरली. काळजीच्या आवाजात काका भोयाला काहीतरी विचारित होते. घाबरून तिनं काकांकडे पाहिलं. भिवू नका, खारा आहे, काका तिला सांगत होते. ताऱ्यातून होडी वटावेल की नाही याविषयी निघताना काकांची आणि भोयांची चर्चा झाली. त्याचं तिला स्मरण झालं. खाली खडक होते. पाणी अजून पुरेसं भरलं नव्हतं. तळाला काठी रोवून भोयाने होडी अलगद बाजूला घेतली. तुमची एक मोठी काळजी गेली, होडी बाहेर येता येता काका म्हणाले. हो ना, मी म्हटलं काय होत आहे?
काळजी कसली समजलीस तू? कसली? तिनं गोंधळून विचारलं. तांदळाची. त्या रात्री तुला वाटलं असेल मी गप्प कसा. सारं बघ कसं बिनबोबाट झालं. माझ्या लक्षात नाही आलं. लक्षात काय यायचं, तुमची तांदळाची काळजी गेली. म्हणजे 2 महिन्यांची? नेहमीची. तांदूळ संपायला झालं की घरी फक्त कळवायचं. काका, मी ऐकते काय? माझा विश्वास बसत नाही. धाकट्या भाऊजींनी कसं ऐकलं? धाकटा झाला तरी शास्त्री बुवांचाच मुलगा ना. मुलं हाडाची वाईट नाहीत. डोक्यावरचा खंडीचा भार कोणीतरी भस्कन उचलून घ्यावा असं तिला वाटलं. जरा वेळ ती स्तब्ध होती आणि मग एकदम जागं झाल्यासारखं तिने विचारलं, तुम्हाला केव्हा कळलं? होडीत पाऊल टाकायच्या अगोदर. मधले भाऊजी तेच सांगत होते. तुझं लक्ष होतं वाटतं. केवढे हे उपकार. कोणी सांगितलं असेल हो? सांगायला कशाला पाहिजे. मुलं कशी असली तरी शास्त्री बुवांची आहेत हे विसरू नकोस. माझी खात्री आहे हे हे थोरल्या बाईंचं काम आहे. आमच्या घराची ती खरी शोभा आहे. अनेक सारखं माणूस आयुष्यभर आपलं दुःख उगाळीत बसेल. बोलता बोलता ती गहीवरून आली. तिचं बोलणं काकांना पटत होतं, पण तिला स्वतःला माहीत नसलेलं एक रहस्य त्यांना ठाऊक होतं. ऊर भरून आल्यागत ते म्हणाले, तुझ्यावर कितीही संकट आली तरी एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या पाठीशी उभी असलेली पुण्याई फार मोठी आहे. कुठं असेल विचारा. काकांचं बोलणं तिला आवडलं नाही, पण आपला निषेध तिनं स्वतःशीच ठेवला. त्यांच्याकडे पाहून ती किंचित हसली. काकांचं लक्ष नव्हतं, नाहीतर तिचं ते हसणं किती खोटं होतं याचा प्रत्यय त्यांना आला असता. शून्याकडे वेधलेली त्यांची नजर तिच्याकडे वळेपर्यंतच्या काही क्षणात तिच्या मनात विचार येऊन गेला. माझ्या आयुष्याच्या ताळेबंदाला अजून अवकाश आहे. पुण्याईची मोजमाप त्यावेळी घ्या. आपल्या आयुष्यातील येती 2 वर्षे किती मोलाची आहेत याची तिला पुन्हा एकदा जाणीव झाली. घरातून निघाल्यापासून ज्या विषयांचा तिनं चावून चोथा केला ते पुन्हा जागे झाले. तेच विचार डोक्यात पुन्हा झिमा खिळू लागले. अखेरीस थकून तिला डुलकी लागली. धाकट्या मुलीच्या खांद्यावरून तिनं हात लपेटून घेतला. पिसाच्या स्पर्शानं पापण्या मिटत होत्या. होडीचे हेलकावे तिला आता जाणवू लागले. पडवीतल्या झोपाळ्यावर बसल्या तिला वाटलं. त्या प्रसन्न वातावरणात ती झोपेच्या अधीन झाली. 2-3 दिवसांच्या जागरणानंतर आल्या त्या झोपेनं तिचा संपूर्ण कब्जा घेतला. तिच्याकडे पाहत काका स्वस्थ बसले होते. लग्नानंतर प्रथम नमस्कार करण्याकरता ती आली तेव्हाच स्मरण त्यांना झालं. त्यानंतरच्या 20 वर्षांतील स्थित्यंतर गंडमाळा चाचपावी त्याप्रमाणे ते आठवू लागले. या बाईचा बाप एवढा फरडा ज्योतिषी, त्याला सुद्धा तिचं भविष्य कळू नये. एकटीला तालुक्याला जाण्याचा प्रसंग यावा याचं त्यांना वाईट वाटत होतं. नुसतं पोचवायला येण्याची भाषा करायला धीर तयार नव्हते. खट्याळ असेल, चहाडखोर असेल म्हणून काय दिराने असं वागायचं? अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना आशा वाटत होती घरचा कोणीतरी तालुक्याला येईल. अखेरीस तिच्या नवऱ्याच्या पुण्यावर भार टाकून ते घराबाहेर पडले. त्याने मनातल्या मनात त्याचं स्मरण केलं. डोळे मिटून त्याने हात जोडले आणि प्रार्थना केली. तुझ्या पोरांना घेऊन निघाले आहे, लक्ष असू दे. सुरमाडी बाग मागं पडत होती. काकांच्या लहानपणी ह्या जागी सुरमाडीची झाडं होती. त्यांची तोड झाली. त्या ठिकाणी सुपारीची लागवड झाली आणि उंच वाढलेल्या पोफळी एका वादळात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. सारं काकांच्या डोळ्यात देखत घडलं. अजूनही आडव्या उभ्या पडलेल्या पोफळी त्या ठिकाणी नष्ट होण्याची वाट पाहत ताटकळत होत्या. काकाने तिकडे एक विषण्ण नजर टाकली. काटकोनानं वळण घेत नदी पूर्वेकडे तोंड फिरवत होती. डोंगर आडून कारंज्यासारखे सूर्यप्रकाशाचे तुषार वर येत होते. काहीतरी पुटपुटत काकाने उगवत्या बिंबाला नमस्कार केला. धक्का बसला तेव्हा तिला जाग आली.
काका नुकतेच खाली उतरले होते. खडबडून ती नीट बसली आणि धाकटीला उठवू लागली. कुठं आलो आपण? तालुक्याला. चला उतरा. मुलीला कडेवर घेऊन ती पाण्यात उतरली. उतरण्याच्या घाईत ओचे वर केले नाहीत याचं स्मरण तिला झालं. एका हातानं ओचे वर घेत तिनं पहिलं पाऊल टाकलं. जाड रेवसा पायाला लागला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. पाठोपाठ तिचं अंग शहारलं. अखेरीस ती तालुक्याला आली होती. 4 महिन्यांपूर्वी ह्या विचाराने तिच्या डोक्यात घर केलं. तेव्हापासूनच्या घडामोडी तिला आठवल्या. प्रत्यक्षात असं काही घडेल असं तिला वाटलं नव्हतं. तिचा मुलगा पहिला आला हा चमत्कार, पण त्याहीपेक्षा मोठा चमत्कार आता घडला होता. तिच्या आयुष्यातील सर्व चमत्कारांची मोटळी आता सुटली होती. भरतीच्या पाण्यानं नदी दुथडी भरली होती. त्याकरता तिच्या प्रवाहाला उलटं फिरावं लागलं. किलबिल करीत छोट्या लाटा काठावर फुटत होत्या. गाव सोडून आपण परक्या ठिकाणी आलो हे तिला खरंच वाटत नव्हतं. होडी आली त्या दिशेनं तिनं नजर टाकली. नदीनं सरतेशेवटी घेतलेल्या वाकणापर्यंतचा प्रवाह तेवढा दिसत होता. उगवतकडे नांगराच्या फाळासारखी निमुळती होत ती डोंगराच्या कुशीत लुप्त झाली होती. ही एक जिवंत नदी आहे. तिला प्रवाह आहे, सुखदुःख आहेत ह्याची कसलीही सूचना त्या ठिकाणी नव्हती. बेढब आकाराच्या तळ्यासारखी ती दिसत होती. काठावर गोणींच्या थापी लागल्या होत्या. गोणी उतरण्याचं काम चाललं होतं. नुकतंच आलेलं एक गलबत पलीकडे नांगरून पडलं होतं. त्यातली मंगलोरी कौलं उतरून घेण्याकरता घोळका जमला होता. कासोटे घट्ट रोवून डोक्यावरची चुंबळ सावरीत असलेल्या त्या कुणबी बायांकडे ती पाहत होती. आपल्याला ह्या ठिकाणी कोणी ओळखत नाही या विचारानं तिला बळ आलं. तेवढीच वेळ आली तर त्या तांड्यात ती घुसणार होती. भोयांच्या ओरड्यानं ती भानावर आली. तिनं होडीच्या दिशेनं नजर टाकली. तांदुळाचा गोण पाठीवर घेऊन तिचा मुलगा लटपटत पाण्याबाहेर येत होता. श्वास रोखून त्या प्रकाराकडे ती पाहत राहिली. काका धावत त्याच्याकडे गेले. कसाबसा त्याने गोण खाली उतरवून घेतला आणि धापा टाकीत ओरडले, हे धंदे तुला कोणी सांगितले? उसन भरली म्हणजे? मुकाट्यानं तो होडीकडे गेला आणि चिरगुटांची वळकटी शोधू लागला. त्याचा गंभीर चेहरा ती निरखून पाहत होती. अजूनही तो कसल्या विवंचनेत आहे. राजी खुशीनं आला होता. होडीत पाऊल टाकताच त्याचा चेहरा बदलेल असं ती गृहीत धरून चालली होती. आता तांदूळाची काळजी राहिली नव्हती. केवढी बातमी, पण त्याच्या डोक्यावरून ती गेली. तालुक्याला थोरल्या भावाची साडेसाती नव्हती. नाव सर्वत्र गाजत असणार. नव्या उमेदीनं तो आयुष्यात सुरुवात करेल असं तिला वाटत होतं. ती स्वतः मनोराज्य रंगवीत होती. नवीन आयुष्य स्वीकारायला सज्ज झाली होती. पण त्याचा गंभीर चेहरा पाहतच वरमली. आपण पोरकटासारखी तर वागत नाही अशी शंका तिला आली. आवाज कसला आला म्हणून तिनं मागं पाहिलं. एक गाय पो घालीत होती. तिच्या शरीराचा बेढब आकार पाहून तिनं तोंड वाकडं केलं आणि ती बाजूला झाली. भोयांचे पैसे चुकते करण्याच्या उद्योगात काका होते. तिथूनच ते ओरडले, पोरीला हागायला लागलं होतं ना, इथेच उरकून घ्यायला सांग. तिने प्रश्नार्थक नजरेने मुलीकडं पाहिलं. तिचं परसाकडलं जिरलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.